रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या तालुक्यामध्ये अतिशय प्राचीन असं श्री नामदेव महाराजांचं मंदिर आहे, तिथे आलो होतो. तर हे मंदिर मोहोळमधील चाटे गल्लीमध्ये शिंपी समाज या मंदिराची सेवा करतो. अतिशय रेखीव व सुंदर अशा पद्धतीची मूर्ती या मंदिरामध्ये आपल्याला विठ्ठल रखुमाईची पाहायला मिळते. तर हे प्रशांत जवंजाळ विठ्ठल रखुमाईची रोजची नित्यपूजा हेच करतात. तर अगदी बघताक्षणी मनाला एक वेगळाच आनंद मिळेल अशा पद्धतीच्या श्री विठ्ठल व रुक्माईच्या पूजा इथं नित्यनियमाने होत असतात. तर माझ्या मनामध्ये आज एक छोटीशी संकल्पना आली आहे. कदाचित विठ्ठलांनीच माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना घातली असावी. सहजच माझ्या मनामध्ये विचार आला की एवढी सुंदर विठ्ठल रुक्माईची नित्यपूजा होते, तर आपण अधूनमधून का होईना जसं जमेल तसं सर्व भाविक भक्तांपर्यंत ही पूजा पाठवावी, या शुद्ध उद्देशाने आपण आजपासून श्री विठ्ठल मंदिर मोहोळ या नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट काढलेला आहे. या नामदेव मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी होतात, ते देखील आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. हा मंदिराचा सभामंडप आहे. याच सभामंडपामध्ये नामदेव महाराजांची पुण्यतिथी असेल, तुकाराम बीज असेल, तसेच नुकताच संपन्न झालेला कार्तिक महिन्यातील काकडा असेल, तसेच अगदी वर्षभर प्रत्येक बुधवारी संध्याकाळी 9 ते 12 भजन सेवा देखील या मंदिरामध्ये चालते. तसेच प्रत्येक 15 दिवसाच्या एकादशीला देखील संध्याकाळी 9 ते 12 भजन सेवा असते. नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेस सप्ताह असतो, त्यावेळेस वेगवेगळी कीर्तनं देखील या मंदिरामध्ये होतात. अशा या विविधतेनं नटलेल्या मोहोळमधील चाटे गल्लीतील शिंपी समाज सेवा करत असलेल्या नामदेव मंदिरामध्ये दर्शनासाठी आल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद व समाधान मिळतं. तर इथे रुक्मिणी मातेचे शृंगाराचे साहित्य आहे, तुम्ही बघू शकता, दागदागिने वगैरे. रुक्मिणी मातेला वेगवेगळे अलंकार रोज परिधान केले जातात. हे विठ्ठल रुक्माईचे आंघोळीचे गंगाळे आहे पितळेचे. तर तुम्ही मोहोळमधील चाटे गल्लीतील शिंपी समाजाचे नामदेव मंदिर, जिथे विठ्ठलांची नित्य पूजा अर्चना अगदी शास्त्रोक्त पद्धतीने होते, तर तुम्ही पाहिले आहे का? नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि पाहिलं नसेल तर नक्की एकदा या मंदिराला व्हिजिट करून इथल्या एक पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव नक्की सर्वांनी घ्या. तुम्हाला जर या विठ्ठलांची सेवा आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा. रामकृष्ण हरी.